नमः शिवाय नमः शिवाय मोरे महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोले महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरसिद्धनाथ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हनुमंत नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठलदेव नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मालिकराया 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय काशीलिंग नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय काशीलिंगा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मायादेवी नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मायादेवी नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मरगुआए नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मरगुआई नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल रुक्मा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय विठ्ठल रखमाई नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाबीर देवा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भाभीर देवा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बोला बोला भगवाच्या नावाने चांगले बोला बोला भगवाच्या नावाने जय भगवान जय बोलो आत्मापूर भागात नंबर 14 आज आपल्या थोरातवाडीमध्ये मामाच्या मेढीमावळीला येऊन जवळजवळ 4-5 दिवस झाले आणि अजून पण जोपर्यंत चारा आहे तोपर्यंत तर इथं राहणार आहे. कारण आम्ही जराशी माहिती अशी घेतली की ह्या गावाची परंपरा आहे. म्हणजे आज 5 वर्ष झालं मामाचा सत्याचा कार्यक्रम इथं होतोय. म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नाही. सलग 5 वर्ष कार्यक्रम करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. कारण का ही मामानं ठरवलेलं होतं की ह्या थोरातवाडीच्या माळावरती मी येईन आणि इथं माझा 5 वर्ष सत्ता होईल, अजून पण होईल. ही मामाने ठरवलेलं होतं आणि ही जी काय कार्यक्रम आहेत ही मामाने ठरवलेला कार्यक्रम आहेत. ही बकरी बसणं, बकरे तलावच्या जाणं येणं तुम्ही आम्ही नुसतं निमित्त असतोया. तुम्ही आम्ही नुसतं निमित्त असतोया. तर बघायचं तर लावायचं आपण नुसतं निमित्त असतोया. परंतु हे मामाने सगळं कार्यक्रम ठरवलं असते या जा इथं या माळावरती माझा सप्ताह भरणार आहे आणि या थोरातवाडीतील भक्त लोक माझ्या बकऱ्याची वाट बघते आणि त्याची सेवा करायची आहे आणि तुम्ही बकरी इथं घेऊन जावा. ही मामाने कार्यक्रम ठरवलेला असतो या. सर्वांनी दर्शन बंद झाले, दर्शनाला कुणी येऊ नका. कुठं कार्यक्रम आषाढीचा होणार आहे तिथून बकरी कुठं जाणार आहे ती ही सगळं मामाने नियोजन केलेलं असतं या. आणि त्यातूनच आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे. बघा रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे. आपण जर गावाला गेलो तर गावात येईपर्यंत आपली बहीण वाट बघत बसते या. आपला भाऊ कधी राखी बांधा येतो या. पण मामाच्या तळावरती असं नसतं या. मामाच्या तळावरती असं नसतं या. सांगली जिल्ह्यातून पलूस तालुक्यातून काल ताई भक्त 2 इतर रात्री मुक्कामासाठी आले त्या. आज पंढरपूर तालुक्यातून YouTube कोणेकर चॅनल आले त्या आणि आलेल्या सर्व ताई भक्त मामाच्या मेंढक्यांची राखी बांधण्यासाठी आले त्या. कारण का की ह्या मेंढक्यांची जी काय सेवा आहे ही जगा वेगळी सेवा आहे. त्यामुळं
असते मामांच्या तळावरची. आपण म्हणतो मला रक्षाबंधनला घरी जायचं या, मला दिवाळीला घरी जायचं या, परंतु आपल्या आधी लवकर सण होत नाही घरी. तो सण मामाच्या तळावरती आपल्याला बघायला भेटतो या. आणि तो सणाचा अनुभव आपल्याला सगळ्यांनी घ्यायला मिळतो या, सगळ्यांनी अनुभव घ्यायला मिळतो या. ही ताकद आहे मामाच्या तळावरती आणि ही मामाच्या तळावरती आपल्याला बघायला मिळतो या. आणि बरोबरच बघायला गेलं तर कलियुगामध्ये बघायला गेलं तर या बाळूमामाचं एवढं सत्य राहिले या. कारण का आपण बघतोया बऱ्याचशा ठिकाणी बघतोय आपण अंधश्रद्धा बऱ्याच ठिकाणी चाललेली आहे, अंधश्रद्धा बऱ्याच ठिकाणी चाललेली आहे. तरी अंधश्रद्धेला कोणी बळी पडू नका. बाळूमामाच्या नावावरती कोणी कोणाला 1 रुपया घेऊ नका. कारण का थोडक्यात तुम्हाला माहिती देतो ह्याची थोडीशी आम्हाला जी काय माहिती आहे ती तुमच्याबद्दल आम्ही सांगतो. बाळूमामाने काय सांगितलं या, बाळूमामा असताना ज्या वेळेला 66 सालाच्या अलीकडे 1-2 दिवस मामाने आपली संख्याने काठी निवदा चालू कृपया कोणी जाऊ नका, एका बाजूला बसायचा. चला लवकर हा निवड काढा. आपली मामाने आपली संजीवनी काठी 1 रात 1 दिवस अख्ख्या जगातनं फिरवली. कशासाठी फिरवली की ही काठी घेऊन पुढे कोण माझ्यासारखा संत होईल का, म्हणून मामाने काठी फिरवली. परंतु मामाला या जगात असा माणूस भेटला नाही. का भेटला नाही तर मामाने सांगितलं की कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळ्या लबाडीचा बाजार आहे. आता आहे तर मग नाही मामाने सांगितलं. आता एक बोलतंय परत एक बोलतोय. त्यामुळे मामाने सांगितलं ही माझी काटील कांबळा मी आदमापूर मध्ये ठेवतोय. ह्यो काटील कांबळ्याचा तुम्हाला गोड वास कुठे मिळेल, एक आदमापूर आणि दुसरी मामाची बकरी. बाकी अन्य ठिकाणी कुठेही जाऊ नका. बाळूमामाच्या नावावरती कुणाला 1 रुपया देऊ नका. कारण आता बऱ्याच ठिकाणी माझ्या सगळ्यात बाळूमामा आला, माझ्या अंगात बाळूमामा आला अशी मागणारी लोक भरपूर आहेत. आज बघताय आपण हे तुळजापूर मामा आपल्यामुळे त्यांच्या शेजारी शेतीकडे जावया. बाळूमामावर त्यांनी 6 वर्ष नोकरी केली. तरी त्यासाठी तुम्ही आपल्याला विचारलं 66 तुम्हाला मामा भेटलं तर ती म्हटलं मामा आम्हाला भेटलं नाही. परंतु मामा आमची कामं करतात या. मामा कामं कधी करतात या. आपण मामाच्या मेंढी माऊलीची सेवा केली, मामाच्या मेंढी माऊलीला चारा दिला, मामाच्या मेंढी माऊलीचं पालन पोषण केलं तर ती बाळूमामा देव पावसूया. नाहीतर माझ्या अंगातील बाळूमामा देव, माझ्या संस्कृताला बाळूमामा देव, तुमचं हे बांधवाया लिंबूया तुमचं कल्याण होईल. कल्याण होत नाही का तर तुम्ही बघा आज इथं 5 वर्ष तळीया इथं तुम्हाला कुठला पुजारी 1 रुपया मागणार नाही. भवानी या पिठी टाका म्हणून का मागणार नाही तर मामाचं खरोखरच मामा आपला इथं आणि मामाचं आपण आया. मामाचं सगळ्या रक्तातलं कोणी देखील नाही. मामाचा भाव नाही, मामाचा लेक नाही, मामाचा नातू नाही, मामाची बहीण नाही, मामाचं कोण नाही. मामाचं आपण सगळे आणि मामाची मेंढी मावली आहे. आपला सगळ्याचा उद्धार करण्यासाठी मामाची मेंढी मावली आहे. मामाने सांगितलं त्यावेळेला या जगात दुःख नाही पडले, या जगात संकट नाही पडले. पण ही संकट काढण्यासाठी माझी मेंढी मावली गावोगाव जाईल, राजूराजी जाईल, पुण्याच्या शेतात जाईल, शेतात गावात जाईल आणि माझी मेंढी मावली संकट काढील. आणि हो खरोखर आम्ही सांगूया बाळूमामाच्या मेंढ्याला जर आपला कोपरा खाल्ला तर त्या बाळूमामाला आपल्याला 10 कोपऱ्याचं द्यायला लागतं या. आणि जर हे बाळूमामा देत नसता तर आज 1,000ची 70,000 मेंढं झाली नसती. एका बघ्याचं 19 बदल झालं नसतं. ही ताकद मामाची आहे. त्यामुळं सर्व काय बाळूमामा चारा द्या मामाच्या मेंढी माऊलीचा आणि मेंढी माऊलीचा सर्वांनी सांभाळून आपला उद्धार करून घ्यायचा. एवढीच विनंती आहे. आरती वेळ झाली आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय.